त्यानंतर एक मोठी बातमी येते। उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत। 20 ऑक्टोबर रोजी 20 तारखेला या मेळाव्याचं दादरमध्ये नियोजन करण्यात आलंय। ज्येष्ठ शिवसैनिकांची पुन्हा मोड बांधली जाणार आहे आणि 800 ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवलं जाणार आहे। येत्या 20 नोव्हेंबर रोजी हा उद्धव ठाकरे सेनेचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा घेतला जाणार आहे। दादरमध्ये 20 तारखेला या मेळाव्याचं आयोजन केलंय। आता ज्येष्ठ शिवसैनिकांनी सगळ्यांनी आपलं जे आपण पूर्वी काम केलं तर अनुभव आपल्याकडे आहे, त्याप्रमाणे आता प्रत्येक शाखेत जाऊन प्रत्येक शाखेला मदत करायची, त्यांना माहिती द्यायची, त्यांना काय काय त्यातले हे ते सगळं सांगायचं आणि त्यांना आपण जास्तीत जास्त वेळ देऊन ही निवडणूक आपल्याला 100% जिंकायचीच आहे, या दिशेने आम्ही उतरणार आहोत। पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातला वाद चांगलाच रंगलाय। जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती केलाय। तसंच आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली। 2-4 आरोपी आणि धनंजय मुंडे स्वतः यांनी कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला, तर दुसरीकडे जरांगेंनी अजित पवारांनी मुंडेंना पाठबळ देऊ नये असं म्हणत इशारा दिला। सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे, मुख्यमंत्र्यांना सांगितलं। आता याच्यात मागे सरकार नेण्याचं तुम्हाला मी अडचणीत आणणार, तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाही। तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या, मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याचं, कोणाकोणाचं काय केलं, महादेव भाई मुंडेला काय केलं, त्या बाप्पू आंधळेला काय केलं, त्या गीतेंना काय केलं, संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहित होईल। गरीबाला तुला गरीब मराठ्याचं त्यांचं टोला टोली लावून द्यायची होय आणि पाप तू घरी जाय। आता दोघंच आपण, टेन्शन घ्यायचं नाही। वांजरी नको, मराठी नको, दलित नको, मुस्लिम नको, बहुजन नको, कुणीच नको। तू नार्को टेस्ट चल, मी चल, घालून तिथं कांदळ्या घालाय 2-2 अडीच घालून दे, चल तू तिकडे चल। बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्याला अजित दादा लवकर चौकशीला पाठवा, त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा। माझ्या जिथं सह्या लागतात तिथं घ्या, तुला नसन तर मी वावरी घेतो, फी भरतो, कोर्टात येतोय, नाही भरली ते 2 बापाच्या अवलाद तिची, पण एका बापासारखं वाघ तिकडे नार्को टेस्टला चल। ही कट रचल्याला धनंजय मुंडेंनी स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे, हे सत्य आहे आणि हे उघड पडणार। आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा, अजितदादांनी खोडा घालू नाही, अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं, खरं काढावं काय असेल ती। मी तयार आहे म्हणतो ना, मग त्याला काय, इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल। आता पुढची एक बातमी बघूयात। लग्नासाठी शरद पवारांना साकडं घालण्यात आलंय। अकोल्यातल्या एका तरुणानं त्यांना विनंती केली आहे की मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार मी विसरणार नाही। अकोला जिल्ह्यातील एका 34 वर्षीय तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट पत्र लिहून लग्नासाठी पत्नी मिळवून देण्याची विनंती केली आहे। माझं वय वाढतंय, भविष्यात लग्न होणार नाही, कोणत्याही समाजातली मुलगी चालेल, तिच्या घरी राहायला सुद्धा तयार आहे असं या पत्रातनं त्यानं नमूद केलंय। अकोल्यात झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आलं आणि हे पत्र बघून पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख क्षणभर स्तब्ध झाले। ग्रामीण भागातील बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि वाढत चाललेला एकाकीपणा या समस्यांचा हा प्रसंग प्रतिकात्मक आरसा ठरतोय। तर लग्न जुळेना असं म्हणत एका तरुणानं शरद पवारांना पत्र लिहिलंय। तो आपल्या पत्रामध्ये म्हणतोय, आदरणीय साहेब, माझं वय वाढतंय, मी आता 34 वर्षांचा आहे, भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी, मला कोणत्याही समाजातली मुलगी चालेल, तिच्या घरी राहायला मी तयार आहे, तिथेच चांगलं काम करेन आणि संसार नीट चालवण्याची मी हमी देतो। साहेब, मला जीवनदान द्यावं, तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं पत्र शरद पवार यांना एका तरुणानं लिहिलंय। ही सामाजिक समस्या आहे। आज आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होते आहे, मुलांची वाढते आहे। आज राज्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 929 मुली आहेत।
म्हणजे मुलींची संख्या कमी आहे आणि ती दिवसेदिवस कमी होत आहे. सामाजिक प्रश्न आहे हा. त्याच्यामुळे मुलींची जी संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि त्याच्यामुळे मुलांना मुली मिळत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये असं आहे की मुलींची अपेक्षा असते की मला शेती करणारा मुलगा नको, मला शहरातला नोकरी करणारा मुलगा पाहिजे. पण त्याच्या पत्रावरून एक गोष्ट लक्षात येते की तो किती अस्वस्थ आहे. म्हणजे त्याचं वय वाढत चाललंय. योग्य वेळेत लग्न झाली पाहिजे ही साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते. पण अशा प्रकारे आमदार, खासदार म्हणजे त्या संबंधित व्यक्ती म्हणजे नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय साहेबांना पत्र देताना. संबंधित व्यक्तीने मला पण पत्र दिलं होतं. मला पण त्यांनी तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि आम्हाला अंदाज आहे की त्याच व्यक्तीने हे आदरणीय पवार साहेबांना पण पत्र दिलं असेल.